हाय गाईस, आम्ही इतकं शोधून वगैरे आलेलो आहे त्या जागेवर जिथे आपल्याला जायचं होतं. इतकं पुराण आहे, म्हणजे जुनं मंदिर आहे. असं मान्यता आहे त्याला की आपलं रामाच्या काळातलं वगैरे आहे. मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघा नक्की. मला असं वाटतं आपल्या साताऱ्यात भरपूर जणांना माहिती आहे आणि भरपूर जणांना नसेल माहिती. त्याकरता आपण आज तुम्हाला दाखवते. मी खूप एक्सायटेड आहे, म्हणजे मी बघायला मी खूप ऐकलेलं आहे. तर चला आज बघूया आपण. चलो गाइस, ये देखो, इसको भी पैर छूते, पता नहीं कोई याद नहीं था। तो चलो हम जा रहे हैं गाइस। किती सुंदर डमरू आहे बघा गाइस. त्रिशूल आहे, इतकं सुंदर आहे. बस मी ब्लॉगिंगच्या चक्करमध्ये पडले नाही फिरेल गाइस, एवढी उमेद करा. इथे दत्तात्रेयचं मंदिर आपण जाऊया गाइस, बघूया. किती सुंदर वातावरण आहे तिकडे. कोणाची तरी पूजा चालू आहे गाइस, आय डोंट नो, बट चलो. कसं वाटतंय नंदी महाराज? चला गाइस. गाइस, आय एक्सायटेड गाइस. कारण मी आता बघितली नाही, मला एकदम असं खूप कसं होतं. इतकी सुंदर आहे गाइस मूर्ती. मी तुम्हाला दाखवते गाइस. चला. हो, थोडं वाटेल गाइस. इतकी जुनी, आणि असं म्हणतात की हे रामाच्या काळात आहे, जेव्हा राम वगैरे पण इथे आलेले आहेत, तिथे दर्शन केलेलं आहे. खूप म्हणजे मला माहीत नाही तुम्ही इतकं रिलेट करू शकता की नाही, पण मी अशी बघते ना, तुम्हाला सांगू नाही शकत गाइस किती सुंदर वाटतं मला इथे. आणि खूप म्हणजे खूप असं मनात माहीत नाही, अचानक खूप काही फील होतं आहे मला. खूप सुंदर वाटतं आहे आणि काय सांगू गाइस तुम्हाला. हे बघा गाइस, पूर्ण मंदिर पण, आणि इतकं स्वच्छ आहे. मेन म्हणजे सगळी जागा बघा तुम्ही, किती स्वच्छ आणि किती क्लीन आहे. म्हणजे बाकी मंदिरात गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की किती धाळ आहे. आपण एक क्लिप घेऊया, ठीक आहे. चला चलो गाईज, आपण बाहेर निघालेलो आहे. बाहेर नंदीची मूर्ती बघा की पूर्ण म्हणजे दगडाचं सगळं. इथे तुम्ही जे बघशाल सगळं दगडाचं आहे. आणि इकडे बघा आपली माझे फेवरेट बाप्पा. मंदिर खूप स्वच्छ जागेत आहे, म्हणजे तुम्ही जितकं बघणार तितकं ती स्वच्छ जागा आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, एकदम स्वच्छ जागा आहे. असं कुठे घाण नाही, काही नाही, एकदम असं क्लीन. आणि आज मी तुम्हाला आणखी एक दाखवेल. खंडोबाला पण चालले मी, मागे पण आले होते, पण एकदा पाय थोडे पोळत आहेत, पण ओके गाईस. इथे बघा दत्तात्रेयाची मूर्ती आहे. इकडे म्हणजे नदी होती म्हणतात तिथे, मी ऐकलं भरपूर जणांकडनं. अशी जागा क्लीन आहे गाईस, आणि तुम्ही नक्की मला असं वाटतं दर्शन यायला हवं इथे. खूप सुंदर जागा आहे गाईस. तुम्ही आलात सगळेजण तर मला. आणि इथे 2 रस्ते, पण एक इकडून पण आहे आणि एक तिकडून पण आहे. मी सहसाच बघितलं तर तिकडनंच जाताना बघितलं सगळ्यांना, तर म्हणून मी तिकडनंच गेली. इथे बघा तुम्ही, हे चिंचेचं झाड पण मी असं ऐकलेलं की रामाच्या तेव्हापासून काहीतरी मंदिर का काहीतरी हनुमानचं होतं, मला एवढं आठवत नाही. पण तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की मला सांगा, मला नाही माहिती आहे. ठीक आहे गाईस, चला. शंभूनाथ जी, भोलेनाथ जी, शंकरनाथ जी, मेरे भोलेनाथ जी. आणि चला आता आपण जाऊया खंडोबाला, आपण दर्शन करूया. साताऱ्यातलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, तरी मी नक्की ब्लॉगमध्ये घेणार आहे सातारा पण, आणि तुम्हाला नक्की दाखवेल. आणि तुम्हीही मला सांगा, ह्या मंदिरात तुम्ही याच्या पहिले कधी आला असेल तर मला नक्की मेसेज करा, DM करा,
कन्फ्यूज होते गाईज. आणि मी इतकी म्हणजे बघितलं आहे ना, मी तुम्ही सांगू नाही शकत गाईज मला काय फील होतं आहे की मी म्हणजे असं खूप बघितलं आहे मूर्ती. मी असे नाही म्हणत नाही बघितलं, मी खूप जागेवर गेलेली, पण आज मला थोडं वेगळंच फील झालं. सो मला खूप म्हणजे पॉझिटिव्ह असं वाटलं की मी बघितल्याश आणि आपल्याला कुठली एखादी असतात ना देवाचं मंदिर वगैरे बघितल्यावर खूपदा आपल्याला रडायला येतं. काइंड ऑफ तसं झालं, मला खूप रडायला असं भरून आलं आणि असं छान वाटलं एकदम दर्शन घेऊन. भारू, तुला कसं वाटलं? खूप भारी होतं, मस्त मस्त या सगळ्यांनी. तुम्ही नक्की तुम्हाला इथलं वातावरण पण इतकं सुपर्ब आहे, तुम्ही आलात नाही तर पण तसं तुम्ही पिकनिक म्हणजे थोडेसे छोटे छोटे लहान मुलं असतील खेळायला पण जागा आहे बरं, खूप छान आहे. नक्की या. चला आपण सातारा आपण खंडोबाला जाऊया.